नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोदी मंत्रिमंडळ यावरती प्रश्न पाहणार आहोत। खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, यावरती परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जातो। त्यासाठीच त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे आहेत। भारताचे सध्याचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू। आपल्या भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड, लक्षात ठेवा। आपल्या भारताचे सध्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि त्याचबरोबर ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत असा जर प्रश्न आला तर कोण आहेत? तर शिवराज सिंग चौहान हे आहेत, लक्षात ठेवा। आपल्या भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर राजनाथ सिंग हे आहेत। भारताचे सध्याचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री कोण आहेत असा बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, की आपल्या भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा आहेत। भारताचे सध्याचे रस्ते आणि वाहतूक मंत्री आहेत नितीन गडकरी। भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रासायनिक खते मंत्री आहेत जे.पी. नड्डा। नेक्स्ट आहे भारताचे नवीन अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन या आहेत। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या भारताचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। भारताचे नवीन परराष्ट्र मंत्री आहेत अश्विनी वैष्णव। आपल्या भारताचे सध्याचे ऊर्जा आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे मंत्री आहेत मोहनलाल खट्टर। पहा मित्रांनो, कोण आहेत आपल्या भारताचे ऊर्जा मंत्री? तर मोहनलाल खट्टर हे आहेत, लक्षात ठेवा। नेक्स्ट आहे जड उद्योग मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयाचे नवीन मंत्री आहेत एच.डी. कुमारस्वामी। भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे मंत्री आहेत पीयूष गोयल। आणि आपल्या भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर धर्मेंद्र प्रधान आहेत, लक्षात ठेवा। बऱ्याचदा मित्रांनो हा प्रश्न परीक्षेत विचारला जातो की आपल्या भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर धर्मेंद्र प्रधान आहेत, स्टार मार्क करून घ्या। भारताचे नवीन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत जितन राम मांझी। नेक्स्ट आहे मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचे नवीन मंत्री आहेत राजीव रंजन सिंग। पहा मित्रांनो, आपण इथे डायरेक्ट वन लाइनर मध्ये हे प्रश्न घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहावं। उगीच त्याला वाढवून किंवा जास्त सांगून काहीच अर्थ नाही। जी गोष्ट एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगता येईल ते आपण सांगितलेली आहे। त्यासाठीच मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राइब करून घेतलं नसाल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। चला पुढचा प्रश्न पहा। जहाज व जलमार्ग मंत्रालयाचे नवीन मंत्री कोण आहेत? तर सर्वानंद सोनोवाल हे आहेत। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे नवीन मंत्री आहेत किंजरापू राम मोहन नायडू। सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे नवीन मंत्री आहेत डॉक्टर वीरेंद्र कुमार। आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे नवीन मंत्री आहेत तर आदिवासी व्यवहार मंत्री आहेत जुएल ओराम। ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे नवीन मंत्री आहेत प्रल्हाद जोशी। मित्रांनो, काही जे मंत्री आहेत ते बदलण्यात आलेले आहेत, त्यासाठीच लक्ष द्या, व्यवस्थितपणे नोट डाऊन करत चला। चला पुढचा प्रश्न आहे आपला। भारताचे नवीन रेल्वे मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव आहेत। बऱ्याचदा मित्रांनो यावरती आपल्या भारताचे नवीन रेल्वे मंत्री कोण आहेत असा प्रश्न येतो, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अश्विनी वैष्णव हे आहेत। नेक्स्ट आहे भारताचे नवीन वस्त्रोद्योग मंत्री आहेत गिरिराज सिंग। भारताचे नवीन संचार मंत्री आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया। भारताचे पर्यावरण मंत्री आणि त्याचबरोबर वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत? तर भूपेंद्र यादव हे आहेत। भारताचे नवीन पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री आहेत गजेंद्र सिंग शेखावत। आपल्या भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्री कोण आहेत? तर अन्नपूर्णा देवी या आहेत आपल्या भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्री। भारताचे नवीन संसदीय कार्यमंत्री आणि त्याचबरोबर अल्पसंख्याक कार्यमंत्री कोण आहेत? तर किरेन रिजिजू हे आहेत। श्रम आणि रोजगार मंत्रालय
आणि युवक कार्य आणि क्रीडा मंत्रालयाचे नवीन मंत्री आहेत मनसुख मांडविया. भारताचे नवीन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी. भारताचे कोळसा मंत्रालय आणि खाण मंत्रालयाचे नवीन मंत्री आहेत जी.के. रेड्डी. भारताच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे नवीन मंत्री आहेत चिराग पासवान. आणि आपल्या भारताच्या जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री आहेत सी.आर. पाटील. भारताच्या आयुष मंत्रालयाचे आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर प्रतापराव जाधव हे आहेत. नेक्स्ट आहे भारताच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाचे नवीन राज्यमंत्री कोण आहेत? तर अर्जुन राम मेघवाल हे आहेत. आणि मित्रांनो, भारताचे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे नवीन राज्यमंत्री आहेत राव इंद्रजीत सिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले संपूर्ण मोदी मंत्रिमंडळ. तर तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो मित्रांनो, एकदा आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. आपण तिथे डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो, जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.